यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक या गावात एका बंद असलेल्या जीर्ण झालेल्या घराची भिंत अचानक कोसळली आणि या भिंतीखाली दाबला जाऊन एक 7 वर्षीय बालक हा जागीच ठार झाला आहे। ही दुर्घटना दिनांक 14 ऑगस्ट बुधवार रोजी सायंकाळी 5:45 वाजता घडली असून या बालकाला तेथून तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले। या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले आहे। याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू आहे। यावल तालुक्यात फैजपूर रस्त्यावर सांगवी बुद्रुक हे गाव आहे। या गावात प्रमोद उल्हास सोनवणे यांचे बंद घर आहे। या घराची भिंत सततधार सुरू असलेल्या पावसामुळे जीर्ण झाली आणि या भिंतीजवळ बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी 5:45 वाजता राजरत्न सुपडू बारहे वय 7 वर्ष हा बालक खेळत होता। खेळत असताना अचानक भिंत कोसळली आणि या भिंतीखाली दाबला जाऊन हा 7 वर्षीय बालक जागीच ठार झाला। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि या बालकाला तेथून उचलून यावल ग्रामीण रुग्णालयात आणले। रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले। तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू केले आहे। मयत हा त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता। या घटनेमुळे यावल तालुक्यातून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। Wah,